महत्वाची बातमी, सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर मागे 26 दिवसानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडलंय। जे.पी. नड्डा यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आलंय। मोदींनी कठोर कायद्याची घोषणा करणारा संदेश हा जारी केल्यानंतर निर्णय घेण्यात आलेला आहे। उपोषण मागे घेण्यामागे अनेक अटींवर प्रदीर्घ चर्चा सुद्धा आहे। केंद्र सरकारकडून सोनम वांगचुक यांच्या 3 अटी मान्य आहेत। आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही। दुसरी अट, पेपरफुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा। तिसरी अट, पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई। या अटी मान्य करण्यात आलेल्या आहेत। पेपरफुटी प्रकरणामध्ये जलद गती न्यायालयात आता सुनावणी होईल। पंतप्रधान मोदींच्या निर्देशानंतर मसुदा तयार करण्यात आलेला आहे। अनु ग्रोवर बलिगा न्यायालयाचे प्रमुख आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून काल महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। या प्रकरणी आतापर्यंत 150हून अधिक आंदोलक ताब्यात आहेत, तर आंदोलकांवर 3 गुन्हे दाखल आहेत। प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।